नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला परफेक्ट असा बाहीला शेप कसा द्यायचा आहे आणि बाही कमी पडू नये याच्यासाठी बाहीची कटिंग कशा पद्धतीने करून घ्यायची आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर कोणतीही साईज असो किंवा कितीही उंचीची बाही असो, 10 असो वा 8 असो वा 5 असो, तर ही आहे। तर जर का 10 इंचाची बाही आहे तर त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेतलं। हा आहे डबल फोल्ड अस्तर, तर मी तो 4 फोल्ड करून घेतला। तर बाहीची उंची कितीही असो, तुमची जी कोणत्या साईजचा ब्लाउज असेल आणि तुमची जी काही बाहीची उंची असेल ती बरोबर अशा पद्धतीने 4 फोल्ड अस्तर किंवा पेपर करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून अशा पद्धतीने आपल्याला सरळ रेष ओढून आणि तेवढं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग ही 10 इंचाची बाही आहे, तर 11 इंचाची कट केली, त्याच्यासाठी कॅप हाईट घेतली मी 3.25 इंच। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला बाहीचा परफेक्ट असा शेप द्यायचा आहे। तर त्याच्या आधी मी खालच्या बाजूला जो काही दंडघेर आहे तो टाकून घेत आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1 इंचावर आणि 1.5 इंचावर 2 पॉईंट द्यायचे मागचा आणि पुढचा बाहीचा शेप देण्यासाठी। त्याच्यानंतर मग इथं अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा मुंडा मोजून घ्यायचा आहे। परफेक्ट बाही येण्यासाठी कधीही बाही कमी पडू नये याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट ह्या पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे। कोणतीही साईज असली की जे काही तुमचं शिलाई मार्जिन आहे ते सोडून द्यायचं, वरच्या बाजूला तुम्ही किती शिलाई मार्जिन घेता हे सोडून द्यायचं आणि अशा पद्धतीने बरोबर मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। कोणतीही साईज असो, लहान किंवा मोठी, तर ह्याच पद्धतीने आपल्याला बाहीची कटिंग करायची। तर बघू शकतात 7.5 इंच येत आहे। एक लाईन कमी आहे, परंतु एक लाईन मागे पुढे झाली तर काहीही हरकत नाही। तर वरच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला शिलाई मार्जिन सोडून दिलं आणि बरोबर 7.5 इंच आणि एक लाईन इतका जो काही मुंडा आहे तो मी अशा पद्धतीने मोजून आणि मध्ये सेंटरवरती सरळ रेष ओढून घेतली आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं। नंतर मग आपण जी काही शिलाई मार्जिन आहे ती मी सरळ रेषेत आखून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही बाहीचा शेप दिला तर बाहीमध्ये कधी चुन्या घोळ येणार नाही। तर जो काही आपण मुंडा मोजून घेतला त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि आतमध्ये अर्धा इंचापेक्षा जास्त आणि पाऊण इंचापेक्षा कमी अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला 1.5 इंचापासून मागच्या साईडचा बाहीचा शेप द्यायचा आहे आणि 1 इंचापासून पुढच्या साईडचा बाहीचा शेप अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। तर ही बाही कटिंग करण्याची आणि शेप देण्याची अगदी सोपी आणि खूपच छान अशी पद्धत आहे। या पद्धतीने जर तुम्ही का बाहीची कटिंग केली तर तुम्हाला बाही कधीच कमी पडणार नाही। तर बघू शकतात कटिंग झाल्यानंतर आपल्याला ती लगेच चेक करून घ्यायची आहे आणि अगदी परफेक्ट अशी बाही येते, कधीच कमी जास्त होत नाही। आणि थोडीफार पाव इंच अर्धा इंच जास्त झाली तर काही हरकत नाही, परंतु कमीही पडायला नको। तर अशा पद्धतीने मग जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट केला आणि जो काही आपण बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे तो परफेक्ट हळूवारपणे बरोबर कट करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर बाहीला कुठे चुन्या घोळ अजिबात काखेमध्ये येणार नाही। तर त्याच्यानंतर आपण लगेचच बाही चेक करून घेऊ। तर तुम्हाला दिसण्यासाठी जो काही बाहीचा शेप आहे तर मी तो डार्क करून घेतला। खूप छान असा बाहीचा शेप सुद्धा आलेला आहे। मी सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर मग आपण बाही बरोबर अशा पद्धतीने जोडून घ्यायची। वरच्या बाजूचा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून, तर बघू शकतात वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि अगदी परफेक्ट पद्धतीने हळूवारपणे मी इथं बाही बरोबर जोडून बघत आहे। तर अगदी परफेक्ट अशी कमी किंवा जास्त झालेली नाही। तर बघू शकतात मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा या पद्धतीने बाहीची अगदी परफेक्ट पद्धतीने कटिंग करून आणि अशा पद्धतीने शेप देऊन बघा, तर तुम्हाला आयुष्यात कधीच बाही कमी पडणार नाही। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील।